नमस्कार. मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलमध्ये सर्वांचे खूप स्वागत आहे. आपण आज जय महाकाल यांची कथा पाहणार आहोत. आपल्या भारत देशात एकूण 12 ज्योतिर्लिंग असून या 12ही ठिकाणी भगवान शिव शंकराचे वास्तव्य असल्याचे पुराणात सांगितले जाते. शिव स्पर्शाने पावन झालेली ही ठिकाणं आजही पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जातात. या लेखात आज आपण भारत देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 3ऱ्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाणारे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग उज्जैन मंदिराची सखोल माहिती पाहणार आहोत. 12 ज्योतिर्लिंग शिवस्पर्शाने पावन झालेली आहेत. भारतात देशातील 12 ज्योतिर्लिंगे आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे ठिकाण भारत देशातील मध्य प्रदेश या राज्यात उज्जैन या शहरात स्थित आहे. मोठ्या शहरांपैकी एक असणारे उज्जैन हे शहर क्षिप्रा नदी किनाऱ्यावर वसलेले आहे. उज्जैन हे जागतिक पातळीवर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. कुंभमेळा याच शहरात भरतो. सर्व वाचकांना आवडेल असा महाकालेश्वर मंदिरांचा संपूर्ण इतिहास या लेखात लिहिला असून सर्वांनी हा लेख अवश्य वाचावा. तसेच महाकालेश्वर मंदिराचे महत्त्व जाणून घ्यावे ही नम्र विनंती. मध्य प्रदेश या राज्यात उज्जैन शहरात महाकालेश्वर स्थित आहेत. उज्जैन हे शहर खूप मोठे आहे. या महाकालेश्वर मंदिराची पार्श्वभूमी पाहता हे मंदिर अत्यंत प्राचीन काळातील असून या मंदिराची रचना अप्रतिम आहे. हिंदू धर्मातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक म्हणून देशभरात परिचित असणारे महाकालेश्वर हे मंदिर उज्जैन जिल्ह्यातील क्षिप्रा या नदीच्या तीरावर विराजमान आहे. तसेच महाकालेश्वर मंदिराच्या बाजूला रुद्रसागर नावाचा तलाव आहे. हे महादेवाचे देवस्थान स्वयंभू प्रकारातील असून हे मंदिर पेशवाई काळात बांधले गेलेले आहे. रुद्रसागर नावाचा तलाव आहे. पूर्वीचे मंदिर इसवी सन 1235 दरम्यान इल्तुमिश या दिल्लीच्या मुस्लिम हुकुमशहाने हे मंदिर पूर्णतः उद्ध्वस्त केले होते. यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार इसवी सन 1734ला मराठा साम्राज्याचे सरसेनापती राणोजी शिंदे यांनी पहिले बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वात केला. जवळपास 8व्या शतकात उज्जैन येथे मराठा साम्राज्य स्थापित झाले. उज्जैन नगरीचा संपूर्ण कारभार पहिले बाजीराव पेशवे यांच्या अधिपत्याखाली होता. नंतर हा कारभार त्यांनी त्यांचे अत्यंत विश्वास असणारे सरसेनापती राणोजी शिंदे यांच्यावरती सोपवला. राणोजी शिंदे यांचे सहकारी रामचंद्र शेणवी हे त्यांचे दिवाण होते. ते खूप श्रीमंत असून त्यांची संपूर्ण संपत्ती त्यांनी धार्मिक कार्यासाठी खर्च केली. त्यामुळे 18व्या शतकाच्या सुमारास महाकालेश्वर मंदिर अत्यंत मजबूत पद्धतीने बांधले गेले. काही वर्षांनी या मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन तसेच बांधकामातील दुरुस्त राणोजीरावांचे चिरंजीव महादाजी शिंदे यांनी केल्याची इतिहासात नोंद आहे. अत्यंत सुंदर असून या मंदिराच्या परिसरात भव्य अंगण आहे. तसेच मंदिराभोवतीचे नैसर्गिक वातावरण अत्यंत मनमोहक आहे. या मंदिराच्या बाबत विशेष म्हणजे या मंदिरातील शिवशंकराची पिंड दक्षिणमुखी असून यामुळेच महाकालेश्वर मंदिरास दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. या गाभाऱ्यात श्री गणेश, माता पार्वती व कार्तिकी यांच्या मूर्ती आहेत.
दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. मंदिराच्या समोर नंदीची स्थापना केलेली आहे. मंदिर हे 5 मजली असून पहिला मजला जमिनीखाली आहे. या मंदिरावर नक्षीदार कोरीव शिल्पकाम करण्यात आले असून 3ऱ्या मजल्यावर नाग चांदेश्वराची मूर्ती आहे. पण ही मूर्ती नेहमी दर्शनास उपलब्ध नसते. या मूर्तीचे दर्शन फक्त नागपंचमीच्या पावन मुहूर्तावर होते. या मंदिराच्या गाभाऱ्यात सर्व बाजूंनी दिव्यांचा प्रकाश असतो. मंदिराच्या समोर नंदीची स्थापना केलेली आहे. खूप छान शिल्पकाम केलेले आहे. पूर्वीचे मंदिर इसवी सन 1235 दरम्यान इल्तुमिश या दिल्लीच्या मुस्लिम हुकुमशहाने हे मंदिर पूर्णतः उद्ध्वस्त केले होते. यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार इसवी सन 1734 ला मराठा साम्राज्याचे सरसेनापती राणोजी शिंदे यांनी पहिले बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वात केला. जवळपास 8व्या शतकात उज्जैन येथे मराठा साम्राज्य स्थापित झाले. उज्जैन नगरीचा संपूर्ण कारभार पहिले बाजीराव पेशवे यांच्या अधिपत्याखाली होता. नंतर हा कारभार त्यांनी त्यांचे अत्यंत ब्रह्मदेवास म्हणाले की तुम्ही जर या सृष्टीचे निर्माते असला तरी सुद्धा आजपासून या पृथ्वी तलावर तुमची पूजा कोणीही करणार नाही. या जगतात फक्त श्री विष्णूंची पूजा केली जाईल. हा शाप ऐकून ब्रह्मदेवांनी शिवशंकर यांना माफी मागितली. ते म्हणाले, माझी चूक झाली, त्यामुळे मला शापातून मुक्त करा. ही ब्रह्मदेवांची विनंती पाहून भगवान शंकर त्या स्तंभात स्वतः प्रगटले. पुढे याच स्तंभाचे महाकालेश्वर मंदिरात महाकाल्यांची पूजा करून भस्म आरती केली जाते. इथल्या भस्म आरतीसाठी महाकालेश्वर हे ठिकाण अत्यंत प्रसिद्ध आहे. ही आरती पहाटे 4च्या दरम्यान केली जाते. या आरतीचा कालावधी सूर्योदयाच्या पूर्वी असतो. या भस्म आरतीच्या प्रकारात महाकाल यांच्यावर पवित्र राखीचा वर्षाव केला जातो. हा प्रसंग चालू असताना प्रत्यक्ष महाकाल आपल्यासमोर उभे असल्याची प्रचिती भाविकांना जाणवते. धार्मिक दृष्टिकोनातून महाकाल यांना मृत्यूची देवता म्हणून ओळखले जाते. त्याचे कारण असे, दक्षिण दिशेला ते प्रकट झाले, त्यामुळे त्यांचे इथले वास्तव्य दक्षिण दिशेच आहे. दक्षिण ही मृत्यूची दिशा म्हणून ओळखली जाते. त्यामुळे जन्म मृत्यूवर ज्याची सत्ता अशी भगवान श्रीकृष्ण यांची ख्याती असल्याने त्यांची भस्म आरती केली जाते. दक्षिण ही मृत्यूची दिशा आहे. धार्मिक दृष्टिकोनातून महाकाल यांना मृत्यूची देवता म्हणतात. एकेकाळी आत्ताचे उज्जैन शहर हे पूर्वी अवंतिका नगरी या नावाने प्रचलित होते. या नगरीत चंद्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता. तो महादेवाचा प्रचंड मोठा भक्त होता असून नियमित रूपाने महादेवाची आराधना करायचा. असा एकही दिवस जात नसे की ज्या दिवशी राजाने महादेवाची पूजा केली नाही. अशा या शिवभक्त चंद्रसेन राजाच्या अवंतिका नगरीवर इतर राज्यांतील राजांचे आक्रमण झाले. चंद्रसेन हा खूप मोठा शिवभक्त होता. तेव्हा चंद्रसेन राजाचा राजवाडा शत्रूंनी संपूर्ण नष्ट केला. यावेळी या संकटातून वाचवण्यासाठी राजाने महादेवाची प्रार्थना मनापासून केल्याने महादेव प्रत्यक्ष प्रकट झाले व त्यांनी चंद्रसेन राजाच्या संपूर्ण शत्रूचा वध केला. या संकटातून त्यांनी
चंद्रसेन राजाला वाचवले. ज्यावेळी महादेवांनी चंद्रसेन राजाच्या सर्व शत्रूंचा वध केला, तसेच क्रोधित होऊन त्या सर्वांच्या मृतदेहाची राख आपल्या शरीराला फासून त्यांनी क्रोध शांत केला.